कधीच केलं नाही कसल्या पण पावसात भिजत त्यांनी येणार त्यांनी त्यांच्यासाठी ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवायांचं भलं कर, देवायांचं कल्याण कर, देवायांचा संसार सुखाचा कर, देवायांचं भलं कर, देवायांचं कल्याण कर, देवायांचा संसार सुखाचा कर, देवायांचं भलं कर, देवायांचं कल्याण कर, देवायांचा संसार सुखाचा कर, देवायांची भरभराट होऊ दे, देवायांची भरभराट होऊ दे, देवायांची भरभराट होऊ दे, देवायांचं आरोग्य चांगलं राहू दे, देवायांची मुले टॉपला राहू दे. वर्धापन दिनानिमित्त उदगावे बंधूंनी खूप सुंदर आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा वर्धापन दिन साजरा केला. आपल्या रोजच्या व्यवहारात उपयोगी येणाऱ्या प्रत्येक वस्तूची त्यांनी मनोभावे पूजा करून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबरीनं आताच बघितल्याप्रमाणे जेवढ्या काही भाज्या वापरल्या जातात त्या भाज्यांची सुद्धा त्यांनी एक हाराच्या स्वरूपात हार घालून त्यांनी दुसरी कृतज्ञता व्यक्त केली. आता तिसऱ्यांदा केक कापून आणि तोही ज्या हे हॉटेल उभारणीमध्ये आणि एवढं चांगलं चालवण्यामध्ये रन करण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे सगळे सहकारी जे उत्कृष्ट जेवण बनवून आम्हा सर्वांना ते सतत तृप्त करत असतात, तर त्यांची सुद्धा मनापासून कृतज्ञता. कारण तुम्ही आहात म्हणून सगळे हे आहे आणि तुमचं विशेष महत्व आहे आणि एवढं पंचक्रोशीतले सगळे लाखो हजारो लोक जीवन रोज तृप्त होऊन जातात आणि फार मोठं पुण्याईचं काम तुम्ही सगळेजण करताय की सगळ्यांना हे भाग्य लाभत नाही, लक्षात घ्या. तर असे एक मोठं काम तुम्ही करताय आणि तुमचे सुद्धा घर परिवार संसार तुमचा सुखाचा हो म्हणून आम्ही एक प्रार्थना म्हणतो आणि आपण केक कापूया. तर विशेष त्यांच्या हस्ते तुम्ही केक कापालाय हे खूप चांगली गोष्ट आणि यातनं शिकण्यासारखं भरपूर आहे. तर आम्ही सगळे बेडकर नागरिक तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. तुम्हाला पुढील तुमच्या सुगरण गार्डनच्या हॉटेलच्या वाटचालीत अशीच हॉटेल तुमची हॉटेल वाढत जावं आणि ते हॉटेलची चेन व्हावं आणि भारतातला एक मोठा बिझनेस ग्रुप हॉटेल सुगरण गार्डनचा व्हावं याच आम्ही मनापासून अत्यंत खोल अंतकरणापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आपण एक प्रार्थना घेऊया आणि तुमच्या संसारासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या कल्याणासाठी आम्ही प्रार्थना करतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवायांचं भलं कर, देवायांचं कल्याण कर, देवायांचा संसार सुखाचा कर, देवायांचं भलं कर, देवायांचं कल्याण कर, देवायांचा संसार सुखाचा कर, देवायांचं भलं कर, देवायांचं कल्याण कर, देवायांचा संसार सुखाचा कर, देवायांची भरभराट होऊ दे, देवायांची भरभराट होऊ दे, देवायांची भरभराट होऊ दे, देवायांचं आरोग्य चांगलं राहू दे, देवायांची मुले टॉपला जाऊ दे. गुरुनाथ महाराज की जय. दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 2 वर्षाची जी वाटचाल झालेली आहे तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने योगदानानं झालेली आहे. तर अजून बघा आपल्याला सर्वांनाच आपल्या जीवनामध्ये म्हणजे नेहमी आनंद सुख यश समृद्धी मिळावी असं आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते. आणि बघा 24 तास आनंदी राहण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी काय फार क्लिष्ट नियम नसतात, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं आता आपण जनरली म्हणतो की पोटासाठी मी काम करावे, तर निसर्गाची आणि ईश्वराची परमेश्वराची अशी व्यवस्था आहे. निसर्ग देवतेनं माणसाला जर पोट दिलं नसतं तर माणसानं कामच केलं नसतं, लक्षात घ्या. पण माणसानं सतत काम करत राहावं यासाठी निसर्ग देवतेनं माणसाला पोट दिलेलं आहे आणि पोट भरण्यासाठी आपण काम करणं हे आपलं कर्तव्य असून काम न करणं हा गुन्हा आहे, लक्षात घ्या. मग आपल्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचं उत्साहानं स्वागत करून आपल्या वाट्याला आलेलं समाज उपयुक्त काम आवडीनं गोडीनं प्रेमानं मन लावून आणि तल्लीनं होऊन केल्यानं
ते काम केल्याचा आनंद आपल्याला मिळतोय. लक्षात घ्या, तुम्ही सगळं सुंदर जेवण बनवला, छान सर्व्हिस दिला, समोरच्या जेवणाला माणूस तृप्त झाला, त्या ताईंनी सगळं एवढी सगळी स्वच्छता हे तुम्ही केला, तर ते तल्लीन होऊन काम करण्यानं ते काम केल्याचा आनंद आपल्याला मिळतोय आणि समोरच्याला पण आपण आनंद देत असतो. लक्षात घ्या, आपण आनंदी कधी होते माहितीये काय? सुख म्हणजे नक्की काय आहे? सुख हे मानण्यात नाही आहे, सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही आहे, तर सुख हे देण्यात आहे. तुम्हाला जे जे पाहिजे असं वाटतंय ते तुम्ही दुसऱ्याला दिला की ते 1000 पटीनं तुमच्याकडे परत येते. लक्षात घ्या, मी नमस्कार म्हटलो, मला हे 25 जणांचा नमस्कार येणार. एक ज्वारीचा दाणा पेरला, 1000 दाण्यानं भरलेलं कणीस येते. एक आंब्याची कोय पेरली, 4000 आंबे येतात. जसं हे पॉझिटिव्ह गोष्टींचं आहे. निसर्ग नेहमी की नाही मुक्त असते आणि मुबलकता आहे निसर्गात. हवा जशी सगळ्यांना मुबलक आहे, पाणी जसं मुबलक आहे, तसं आनंद, यश, सुख, समाधान, शांती, पैसा, समृद्धी हे सुद्धा मुबलक आहे. पण निसर्ग आपल्याला कधी देते नाही. निसर्ग काय म्हणतोय, तुला जे पाहिजे ते तू थोड्या प्रमाणात मला पहिल्यांदा दे. म्हणजे एक बी दे. आता तुम्ही म्हटला निसर्गाला मला जंगल तयार करून पाहिजे, निसर्ग काय म्हणणार, एक बी दे, तुला मी जंगल तयार करून देतो. जसं हे पॉझिटिव्ह गोष्टींच्या बाबतीत आहे, तसं निगेटिव्ह गोष्टीत सुद्धा लक्षात घ्या, निसर्ग अनेक पटीनं देत असते. तुम्हाला भरपूर शिव्या पाहिजे असतील, एक शिवी देऊन बघा. इथं बस स्टँडवर मिरजेचं गेलं, एकाला खचून कानागड्ड्यात लावलं, आपल्याला किती मिळतील? म्हणजे हाच नियम लागू होतोय, निसर्गाचा नियम आहे. तुम्ही बघा, एखाद्याला म्हणजे आरशासमोर उभारला तुम्ही, आरशात तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसते, आरशातल्या प्रतिमेला तुम्ही नमस्कार केला, ते पण प्रतिबिंब तुम्हाला नमस्कार करणार. तुम्ही हात उगारला तर ते पण हात उगारणार. तुम्ही जगात राहताय, तुम्ही इथं राहताय, हे तुमचं जग आहे, विश्व आहे. ते जग म्हणजे एक तुमचाच आरसा आहे. तुम्ही रोजचं जीवन जगत असताना समाजात सुद्धा तुम्ही एखाद्याला अहो म्हटला, दुसरा का हो म्हणतोय, अरे म्हटला, दुसरा का रेच म्हणतोय. तुम्ही कुणाला मान दिला, तुम्हालाही मान मिळतोय, आणि तुम्ही कुणाचा अपमान केला तर तुमचाही अपमान होतोय. लक्षात घ्या. थोडक्यात काय, ज्या इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीनं आपण विचार करतोय, बोलतोय आणि आपण वागतोय की नाही, तसंच तुम्हाला प्रतिसाद लोकांचा मिळत असतोय. पण तुम्हाला चांगलं 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 पाहिजे तर तुम्ही चांगलं द्यायला पाहिजे. दिल्यानंच येत आहे रे, आधी दिल्याचं पाहिजे. आणि द्यायला, सर्वसामान्य माणसाला सुद्धा द्यायला, ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती नाही, शरीर यष्टी नाही, चांगली बुद्धी नाही, अशा पण माणसाला सगळ्यात सोपा मार्ग जीवनात बघा कमवण्याचा. कारण जीवनात चांगली बायको मिळणं, चांगली मुलं बाळ जन्माला येणं, घरात चांगलं आरोग्य असणं, तुम्ही कायम 24 तास आनंदी असणं, हे सगळं व्हायला पुण्य लागते. आणि हे पुण्य, अगणित पुण्य कशातनं मिळते माहिती? प्रत्येकाला हातानं काम करत असताना मुखानं तुम्ही नामस्मरण करा. सगळ्याच जाती धर्मात सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, नामाचा महिमा हजारो 5000 वर्षापासून सगळ्या साधू संतांनी सांगितलेला आहे. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचा असला बघा, रामकृष्ण हरी पंढरपूरच्या वारकऱ्यांनी म्हणणं, विठ्ठल विठ्ठल म्हणणं, किंवा मुस्लिम समाजामध्ये नमाज पडणं, ख्रिश्चन समाजामध्ये प्रार्थना म्हणणं, तुम्ही ज्या पण देवाचं तुम्ही ज्याला काय मानत असता, लक्षात घ्या, त्यांचं तुम्ही मनोभावे आळवणी करणं म्हणजे या युनिव्हर्सला, या ब्रह्मांडाला सांगणं आहे. लक्षात घ्या, ती प्रार्थना म्हणणं आहे. तर ते तुम्ही म्हटलं की ते अनेक पटीनं मिळतच असते तुम्हाला. तर आपण चांगलं दिलं, चांगलं मिळते. म्हणजे जीवन जगण्यासाठी क्लिष्ट नियम काही नाही आहेत. तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळेल, जेवढं द्याल तेवढंच तुम्हाला मिळेल, आणि ज्या क्वालिटीचं द्याल त्या क्वालिटीचंच तुम्हाला मिळेल. तुम्ही त्रास दिला कोणाला, तुम्हाला त्रास मिळेल. म्हणजे मिळेल, त्यात काय माणसानं बनवलेल्या नियमातनं आपण चुकून जाऊ शकतो. लक्षात घ्या, सर्वांमध्ये नांदणारा मी एकच आहे. त्यामुळं मला दुःख झालं किंवा दुसऱ्याला दुःख दिलं ते माझ्यापर्यंत परत येतेच. मी चांगलं विचारानं ते स्वयंपाक केलं नाही, मी हे ईश्वराला मी द्यायला लागले, अशा याच्यानं तुम्ही हे केला, तशी सेवा दिला, तेवढं तल्लीन होऊन तुम्ही काम केला तर तुम्हाला तुमच्या जीवनात सगळं चांगलंच मिळणार. लक्षात घ्या, तुम्ही सगळ्यांच्या मुलांना, सगळ्या लोकांना खाऊ घातला, तुमच्या कुटुंबातली माणसं आनंदी राहणार. म्हणजे हे सूत्र असं सांगते, तुम्हाला तुमची मुलगी तिकडे सुखात राहावीशी वाटत असेल, तुम्ही आलेल्या सुनेला सुखात ठेवा. हे निसर्गाचा नियमच आहे. लक्षात घ्या, मग ते सगळ्या बाबतीत हे नियम लागू होत असते. त्यामुळे ह्याचं आपण स्मरण ठेवूया. आणि तुम्ही ऑरा जे मी सांगितलं, तुम्ही सतत कसं विचार करलाय बघा, म्हणून ती प्रार्थना म्हणा, तुम्ही प्रार्थना सगळीकडे लावलेली आहे. तुम्हाला रिकामपणी माणूस कचरा विचार करत असतो, 90% विचार कचरा. माझं कसं होईल, हे असं झालं, ते तसं झालं, याचं टेन्शन आहे, त्याचं टेन्शन आहे. टेन्शन म्हणजे काय माहितीये काय, आपण त्याच गोष्टींचा परत विचार करतो, जी गोष्ट तुम्हाला नको आहे. आणि ज्याचा तुम्ही सातत्यानं विचार करता बघा, ती गोष्ट जीवनात वाढत्या. मग तुमचं विचार कसं आहे, काळजीचं, चिंतेचं, तर तुमच्या जीवनात काय वाढणार आहे, चिंता काळजीच वाढणार आहे. मग तुम्ही तेच प्रार्थना म्हटलं तर त्या प्रार्थनेत काय आहे, सुंदर विचार आहेत बघा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. बघा, पंक्तीला जेवायला बसू दे, मला भात द्या म्हणतोय काय, या पंक्तीला जरा भात बघा म्हटलं की मला भात मिळतोय, लक्षात घ्या. तसं निसर्गात आता तुम्हीच देव आहे असं समजा, दोन माणसं हात जोडून उभारल्यात, एकटा म्हटला मला गाडी दे, मला बंगला दे, मला अमुक दे, मला तमुक दे, मला सुखात ठेव, इतरांचं काय वाटेल देऊ दे, किंवा त्याचं वाटोळ झालं तर तुम्हाला आनंद होणार, असं जर वृत्ती असली, आणि दुसरा म्हटला हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात कर, तुम्हीच देव आहे असं समजा, तुम्ही काय म्हणणार, ह्यो हरामखोर आहे, मला म्हणालाय, ह्यो एक नंबर आहे. पहिला कृपा कोणावर करणार, पहिला कुणाला देऊया असं तुमची इच्छा होणार. एका आईला 3 मुलं असतात, आठवड्याच्या बाजारात आई खाऊ घेऊन जात असते घरी, पहिला एक मुलगा असतो की नाही सगळं आपणच ठेवून घेत असते, दुसऱ्या दोघांना काही देतच नसते. दुसरा असतो की नाही तो जास्त आपल्याला ठेवून घेत असते, जरा दुसऱ्याला देत असते. आणि तिसरा जे असते की नाही सगळ्यांना समान वाटणी करत असते, सगळ्यांना समान, आणि जरा शेवटी काय राहिलं तर आपण घेत असते. मग आई कुणाच्या हातात देणार बरं खायला आणलेलं, तिसऱ्याच्या हातात देणार. सोपं आहे हो. मग तसं तुम्ही बोललेली कुठलीच गोष्ट किंवा तुम्ही केलेला कुठलाच विचार ह्या युनिव्हर्समध्ये, या ब्रह्मांडात असं कुठं जात नाही, लक्षात घ्या. तुम्हाला हे प्रार्थना म्हणजे एवढं आहे, तुम्ही 1000 वेळा जर प्रार्थना म्हटला, तुमच्या जीवनातल्या इच्छा नाही पूर्ण झालं तर विचारा, हे आमचा अनुभव आहे. ज्यावेळी आपल्याला दुःखाचा काळजीचा विचार येतो की नाही, काम करायला तुम्ही भांडी घासायला, हे करायला, मेंदूला काय काम आहे, काय आता ना काम करा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखाचा नजर, बरं हे नाही जाणार आहे, देवा सर्वांचं भलं कर, किंवा ती सर्व्हिस द्यालाय तुम्ही, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखात, सोपं शब्द आहे. मग ह्या मनानं तुम्ही ह्या भावनेनं, म्हणजे कसं आहे बघा, आता तुम्हाला सांगतो ही ऊर्जा कशी काम करत असते, मी ते ऊर्जेचा अभ्यास केलाय म्हणून सांगतो तुम्हाला. आता एखादा दारोडा, त्याची एवढी तीव्र इच्छा असते, संध्याकाळी 4-5 वाजलं तो अँटिना लावलेलाच असतोय, दारू 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 दारू, त्याचा आरा जो असतोय की नाही त्याच्या आजूबाजूचा, मग ती एवढी त्याची तळमळ असते. म्हणजे गावात पण बघा तुम्ही, दारू मावा खाणाऱ्याला तो बोंबलत फिरणार असतो त्याला कमी पडते का बघा, काय सांगा बघा, तुझी तडप असते, तशी तळमळ तशी असते, मला काय वाटेल ते झालं तर मला आज मिळालं पाहिजे. मग ते काय सांगा, तो असा अँटिना लावूनच फिरत असते. मग त्याला थोड्या वेळानं, तासाभरात, अर्ध्या तासात कोणतरी येणार, दोस्त भेटणार, जुना दोस्त भेटणार, ते आकर्षित करून घेते, लक्षात घ्या. हे आकर्षणाचा सिद्धांत जीवनात नेहमी काम करत असते. मग तुम्ही काय मागायचं आहे हे तुमच्या हातात आहे, म्हणून सद्गुरू काय म्हणायचे, तूच आहेस तुझ्या जीवनात शिल्पकार. तुम्ही दुःख मागितला, चिंता मागितला, टेन्शन मागितला, काळजी मागितली, तुम्हाला ते मिळणार. आता बघा, रेडिओ आहे, एक रेडिओ लावला, 94.3 टोमॅटो FM केला, आता 10 रेडिओची केंद्र आहेत, तर ते टोमॅटो FM न प्रक्षेपित केलेला कार्यक्रम ऐकू येतात, रेडिओ ट्यून केला तर, बरोबर आहे काय, ते केंद्र बरोबर लावलं तर, आणि 98.3 लावलं तर मिरची FM. आता समजा टोमॅटो FM लागले, तेवढी ती बाकीची केंद्र बंद पडल्यात काय, ती तिथंच आहेत हवेमध्ये, पण तुम्हाला काय ऐकू येत नाही, तुम्ही रेडिओ त्यालाच तेवढं ट्यून केलाय. मग तसं तुमच्या जीवनात बघा, टेन्शन, काळजी, दुःख, समस्या, चिंता, ह्याला जर रेडिओ ट्यून केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, तेच मिळणार आहे. आणि जर रेडिओ मग ह्याला ट्यून केला, हे ईश्वरा सर्वांचं भलं होईल, सर्वांचं कल्याण होईल, एवढं एक प्रार्थनेचं विशेष महत्व आहे. आता पुढच्या वर्गात पण दिनाला मी येतो, तिथं उपस्थित ऐकणाऱ्या सगळ्यांनी 60,000 उठल्यापासून झोपेपर्यंत विचार करतोय की नाही, 1000 वेळा फक्त प्रार्थना म्हणा. तुमच्या जीवनात नाही, ह्याला काही पैसे पडत नाही, कष्ट पडत